नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांच्या मागणीनुसार काम केले जात आहे। त्यानुसार श्रमिक नगर या ठिकाणी धम्मदूत बुद्ध विहार मोकळ्या जागेत डोम उभारणीची मागणी केली होती। यासाठी आमदार हिरेंकडून तब्बल 80 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचं भूमिपूजन बुधवारी आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र तसंच जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या प्रसंगी बुद्ध विहारात मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला। याबरोबरच प्रकाश लोंढे यांचा शाल आणि भव्य असा पुष्पहार घालून सातपूर भाजप मंडळाच्या वतीनं त्याचबरोबर आमदार सीमा हिरे यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। तसंच यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी प्रकाश लोंढे यांनी सीमा हिरे यांच्या कामाचं कौतुक करत हिरे यांच्या कार्यालयात जनसेवेसाठी सज्ज असल्याचं सांगितलं। वाघाच्या बछड्यांना काही डरकाळी फोडायला शिकवावं लागत नाही। उद्या तुमच्यावर ताईच्या माध्यमातून इथं छत्रछाया येणार आहे आणि तो धम्म आणि संस्कार हे आपल्याला एक संगतीने चालवायचे। आम्हाला खात्री, आम्हाला विश्वास आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं काल काय घडलं आम्ही त्या कालच्या भांगडीत पडत नाही। वाढदिवसच सांगत असतो की काल तिथेही सांगितलं मी की वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्या चुका होत असतील कळत न कळत त्या दुरुस्त करायच्या असतात आणि जे चांगलं काम करायचं असतं त्यापेक्षा गतिमान पद्धतीनं काम करायचं असतं। मी मगाशी तिथं आता मुद्दाम सांगतो, जाहीर सांगतो, तिथं 4 भिंतीच्या आजोबा आता जाहीर सांगतो, काही लोक ताई आपल्या बरोबर फक्त दिखावपणा करायला होते, तथागताला सन्मान देणार आणि युद्धाकडून बुद्धाकडे जाण्याचा मार्ग देणार आहे। त्यामुळे मला तुमचा अभिमान आहे। तुम्ही ज्या पद्धतीने कामकाज करताय अशाच पद्धतीने कामकाज मी फक्त तुमचे आभार मानायला इथे खरं आलोय की ह्या परिसरानं हुकुमत मोडून भस्मासुराच्या डोक्यावर हात ठेवून जे लीड दिलं म्हणून तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन, आभार मानतो। काही काम सांगा ताईच्या पद्धतीनं, मी स्वतः सांगतो, काही काम सांगा। आपल्याकडे जसं पीएल ग्रुपला आरपीएल आणि माथळीला स्पीड ब्रेकर नाही तसं इथे स्पीड ब्रेकर ठेवू नका अजिबात। भगवान काकरलाच विचारलं पाहिजे, बोलकर बाईलाच विचारलं पाहिजे, संभेरावला काही गरज नाही। थेट तुम्हाला जसा आपला कार्यालयाचा थेट दरवाजा आहे तसा थेट दरवाजा त्यांच्याकडे जा। लेकी बाळती बहीण पाहिजे पोरगी कुठे जा, उन्हात बसली कोपऱ्यात, जसा भूषण खाली येत असत ती खाली बसते। याचा अर्थ असा हे लोक सुद्धा जमिनीवर चालणारे लोक आहेत आणि म्हणून ताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत। त्यामुळे आम्ही सिद्ध करून दाखवलं। गोडसेचा पराभव झाला असेल काही दुःख नाही आम्हाला वाटत, तरी पण आम्ही इथून लीडच दिला इथून आणि आपल्याला सांगायची गरज भासत नाही, कारण हे लोक सक्षम आहेत। या लोकांची ताकद आहे। त्यांना त्रास दिला, घरात येऊन बसले, बोलकरबाईच्या तर घरात येऊन दादागिरी माहित नसेल तुम्हाला, मी सांगतो जाहीर, घरात येऊन असंच केलं पाहिजे। त्यांनी काय केलंय तो नंतरचा मुद्दा, पण मात्र काही हुकूमत मोडण्यासाठी आमच्या एका कार्यकर्त्याच्या दारात सुद्धा यायची हिंमत झाली नाही। त्यांना माहिती आहे काय होईल। तुमच्याकडे हिंमत कशी होती, आमच्याकडे होत नाही हिंमत। दारात यायची पण नाही, प्रचार पत्र द्यायची सुद्धा हिंमत नाही। म्हणजे रॅल्या काढू देणार नाही, कशा रॅल्या काढू देणार नाही, कशा काढू देणार नाही रॅल्या। आम्हीच कोणाकोणाच्या रॅल्या कशा काढल्या तुम्ही बघितलं बघ। आणि मला उद्देश करा इलेक्शनचा नाही, पण तुमचा आभार मानायचा आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं एक संगतीने बुद्धविहारात शपथ घेतली। आणि तुम्हाला सांगायला पाहिजे शपथा घेतल्यात आमच्या आम्ही बोलत नाही पण बोलावं लागले, मुद्दाम सांगावं लागेल। माझा समाज मी सांगितलं परत एकदा की शिवशक्ती झाल्यानंतर तिकडे तिकडे करायचे। बुद्ध विहारातील या डोम लग्न सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध सामूहिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरेल। यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात सुविधा मिळणार आहेत। या दरम्यान यावेळी स्थानिक नागरिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ फोडून आमदार हिरे आणि प्रकाश लोंढे यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी आमदार हिरे यांनी प्रकाश लोंढे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या कामाविषयी माहिती दिली। जवळपास एक तरी बुद्ध विहार आपण आमदार निधीतनं 10 वर्षात बांधलेलं आहे आणि इथे देखील आपल्या सगळ्या समितीची मागणी होती की काही ना काही वाढदिवस असेल, लग्न सोहळा असेल, काही छोटे मोठे कार्यक्रम करण्याकरता आपल्याला बुद्ध विहार तर आहे परंतु मोठं डोम असणं आवश्यक होतं आणि त्यामुळे जवळपास 80 लाख रुपये खर्च करून आज या डोमचं भूमिपूजन झालेलं आहे। प्रभाग 9 मधलं हे दुसरं डोम मला वाटतं बांधतो आहोत आणि यापूर्वी देखील आपण एक डोम बुद्ध विहाराच्या इथेच बांधलेला आहे। त्यामुळे त्याचा खूप चांगला उपयोग इथल्या नागरिकांना होतो आहे। अनेक कार्यक्रम आपल्या तिथे संपन्न होत असतात आणि सर्वसामान्य लोकांना बाहेर जाऊन लग्न सोहळा असेल किंवा कार्यक्रमांना पैसे देऊन ते परवडत नाही। त्यामुळे अतिशय कमी दरामध्ये त्यांना या डोमचा उपयोग होतो आणि त्यामुळे याचं आपण ठिकठिकाणी
बुद्धविहाराच्या समोर हे डोम बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे की प्रकाशबाई यांचं असंच आयुष्य पूर्ण पुढेही समाजकार्य त्यांच्या हातून मोठ्या पद्धतीने घडो, त्यांना चांगलं आयु आरोग्य मिळो. मग मी त्यांना विचारलं आता कितवा वाढदिवस आहे त्यांचा, त्यांच्याकडे बघून ओळखू येत नाही की ते किती वयाचे आहेत, परंतु त्यांनी मला सांगितलं की माझा 62वा वाढदिवस आहे. आणि त्यामुळे अजूनही एखाद्या तरुण मुलाला लाजवतील एवढं ते काम करतात आणि त्यांच्याकडे बघूनही वाटत नाही की ते 62 वयाचे आहेत. परंतु आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना मी चांगलं आयु आरोग्य मिळो अशी मी प्रार्थना करते. आणि सगळ्यांना उन्हात बसावं लागलं, थोडासा आपल्या कार्यक्रमाला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करते. तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय श्रीराम, जय भीम. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सीमा हिरे, प्रकाश लोंढे, भाजपचे ज्येष्ठ नेते महेश हिरे, मंडळ अध्यक्ष भगवान काकड, रामहरी संभेराव, शरद शिंदे, रश्मी हिरे, दीपक लोंढे, भूषण लोंढे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह असंख्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय नेटावते गुरुजी यांनी केलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.